नमस्कार मंडळी, मी आहे अमृता आणि मी आज बनवते आहे प्रॉन्सची करी। तर त्यासाठी मी टोमॅटो, ओनियन आणि काजू बॉईल करून घेतलेले आहेत आणि हे आहे अद्रक, लसूण आणि कोथिंबीर आणि हे सर्व मिक्सरमधून काढायचे। त्यानंतर मी तेलामध्ये खडे मसाले टाकलेले आहेत, थोडेसे जिरे टाकलेले आहेत कारण मसाला वास येऊ नये म्हणून। मग नंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकणार आहे, त्याला व्यवस्थित सॉटे करणार आहे कारण जास्त लवकर जर म्हणजे हे नाही झालं, अद्रक लसूण व्यवस्थित भाजलं नाही तर उग्र वास येईल, त्याच्यामुळं आपल्याला व्यवस्थित परतावं लागतं। त्याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर टाकली, थोडीशी आधीच याच्यामुळे टाकली कारण थोडासा स्मेल छान येतो भाजीचा। त्यानंतर मी त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे। लाल तिखट कलरला पण छान लाल कलरची भाजी होते आणि खायला पण टेस्टी लागते, त्यामुळं लाल तिखट टाकलं। त्याच्यानंतर मग जे आपण प्युरी केलेली आहे टोमॅटोची, कांद्याची, ती टाकायची आहे। त्याला व्यवस्थित भाजायचं आहे जोपर्यंत ते तेल सोडत नाही तोपर्यंत कमी गॅसवर आपल्याला परतायचं आहे, कारण जर तसंच ठेवलं तर खाली डागतं कारण त्याच्यामध्ये आपण काजू टाकलेले आहेत। त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे, व्यवस्थित त्याला पण सॉटे करायचं आहे आणि व्यवस्थित झालं की त्यामध्ये आपल्याला जिऱ्याची पावडर आहे ना, ती टाकायची आहे। त्याच्यानंतर धने पावडर टाकायची आहे आणि हे व्यवस्थित असं परतायचं आहे जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत हलवायचं आहे। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। प्रॉन्समध्ये मी थोडंसं मीठ टाकून, लिंबू टाकून साईडला ठेवले होते आधीच, मग त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि व्यवस्थित परतलं। मग जेव्हा ते मसाला कढईला सोडू लागला तोपर्यंत मी सॉटे केलं। त्याच्यानंतर मग प्रॉन्स टाकले, प्रॉन्स व्यवस्थित हलवून घेतले। हलवल्यानंतर त्याच्यामध्ये लगेच पाणी नाही टाकायचं कारण जेव्हा आपण प्रॉन्स टाकतो त्यावेळेला थोडेसे हे राहतात, मग थोडेसे पकल्यानंतर ते थोडेसे आकसल्यासारखे होतात। मग त्याच्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये। मग पाणी तुम्हाला जर जास्त पातळ पाहिजे तर जास्त पाणी टाका आणि कमी टाकायचं, म्हणजे थोडी घट्ट पाहिजे असले तर घट्टच राहू द्यायचं, म्हणजे जास्त पाणी टाकायचं नाही। मला मीडियम पाहिजे होतं तर मी मीडियम केली होती पातळ। आणि मग अशी व्यवस्थित थोडे आकसल्यासारखे झाले आहेत। मग त्याच्यानंतर म्हणजे ऑलमोस्ट शिजलेले आहेत, थोडेसे शिजले बाकी आहे म्हणून मग मी काय केलं, झाकून ठेवलं होतं। मग त्याला मस्त उकळी आल्यानंतर त्याच्यावर कोथिंबीर टाकून मस्त गार्निशिंग केली आणि मस्त हे आपले प्रॉन्स शिजलेले आहेत आणि भाजी रेडी झालेली आहे। जर तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया, बाय।